आज आपण रिव्हिजिट करूया अनवट या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, मकरंद अनासपुरे, किशोर कदम, भार्गवी चिरमुरे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। डॉक्टर विनय आणि मधुरा हे दोघे जोडपे लग्न झाल्यानंतर 1 वर्ष गावाकडे राहणे आणि तिकडे घालवण्याचा विचार करतात, म्हणून ते एका गावात येतात जिथे फार काही सोयी सुविधा नाहीत। तिथे एका वाड्यात ते राहायला लागतात, तर त्यांच्या वाड्यात काही सुपरनॅचरल भीतीदायक भास होण्यासारख्या घटना घडायला लागतात। यावर डॉक्टरचा विश्वास नसतो, पण मधुरा या घटनांमुळे घाबरून जाते। तर पुढे त्या वाड्याचा इतिहास काय होता, तिथे कोण कोण राहत होतं, त्यांचा आत्मा आहे का तिथे, आणि शेवटी डॉक्टर याचा तपास कसा करतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल। मराठीत सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट कमीच बनतात, त्यात हा चित्रपट त्या कॅटेगरीमध्ये येतो आणि हाच थ्रिल थोडाफार या चित्रपटात दिसून येतो। या चित्रपटातील लोकेशन्स, तो वाडा, ते घर खूप सुंदर आहेत। आर्ट डिरेक्शन तर कमाल झाला आहे। खूप साऱ्या फ्रेम्स या भीतीदायक वाटतात। काही सीन्स चित्रपट आपल्याला दचकवतो। सिनेमॅटोग्राफी आणि कंपोजिशन फार सुंदर आहेत। जसं भूलभुलैया चित्रपटात विज्ञान आणि भूत प्रेत यांचं मिश्रण केलं होतं, तसंच प्रयत्न या चित्रपटात दिसून येतो। तर ह्या प्रयत्नांसाठी हा चित्रपट आपण एकदा नक्की बघू शकतो। मकरंद अनासपुरे तर सरप्राईज पॅकेज आहेत। एक वेगळी भूमिका त्यांनी पार पाडली आहे। उर्मिला कानेटकर यांनी सुद्धा चांगला अभिनय केला आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। पहिलं अभिनयाबद्दल बोलायचं तर मुख्य अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे यांचा अभिनय कुठेतरी डल वाटतो। त्यांची एनर्जी दिसून येत नाही, त्यामुळे तो इम्पॅक्ट येत नाही। चित्रपटाची मूळ कथा सुरू होण्यास खूप वेळ घेतला आहे आणि चित्रपट अर्धा होईपर्यंत असं काही विशेष घडत सुद्धा नाही। फर्स्ट हाफमध्ये काही प्रसंग असे दाखवले आहेत की जसं काही भूतच आहे, पण नंतर कळतं की हे माणसानेच केलं होतं। पण प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं। जेव्हा न्हाणी घरात असं काय मधुरा बघते की ते बघून तिला धक्का बसतो, ते दाखवलंच नाहीये। काही ठिकाणी कंटिन्युटी एरर सुद्धा दिसून येतो। शेवट खूपच पटकन केला आहे असं वाटतं। शेवटी विनय मधुराला सगळं सांगतो, पण ते सीन्स रिक्रिएट करून दाखवले असते तर अजून इम्पॅक्टफुल झालं असतं। जिथे पारावर वाचनालय बांधलं गेलं तेही रानामध्ये, जिथे जास्त लोक सहसा जाऊ शकत नाही आणि ती गोष्ट पटत नाही। तरी सुद्धा एक सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून आपण एकदा हा चित्रपट नक्की बघू शकतो। हा चित्रपट बघून झाल्यानंतर असं वाटतं की हा चित्रपट एक चांगला चित्रपट बनता राहिला। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।